प्रॉब्लेम तिसरा, एक्स प्लस वाय इक्वल टू 0 आणि दुसरं 2x मायनस वाय इक्वल टू 9. याच्यासाठी हा बॉक्स बनवला आपण, याच्यासाठी हा बॉक्स बनवला. आता आपण सोल्युशन स्टार्ट करूया. आता आपण एक्सची व्हॅल्यू पुट करूया. आता टेक एक्स इज इक्वल टू 1. मी ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 जर ठेवली, एक्स प्लस वाय इक्वल टू 0, एक्सच्या जागेवरती 1, वाय इक्वल टू 0, हा इकडं आल्यावरती मायनस वाय इक्वल टू -1. आलेल्या किमती आपण बॉक्समध्ये लिहून घेऊया. एक्सची आपण 1 ठेवली आणि वायची आली -1. मग हा 1, -1. आता दुसऱ्याचा टेक एक्स इज इक्वल टू 2 ठेव. मग एक्स प्लस वाय इक्वल टू 0, हा x2 आला, प्लस वाय इक्वल टू 0, वाय इक्वल टू हा इकडे गेला -2. मग हा 2 -2 असं. आता आपण तिसरी व्हॅल्यू घेतो आहे, -3 घेऊया यावेळेस. टेक एक्स इज इक्वल टू -3. मग एक्स प्लस वाय इक्वल टू 0, -3 प्लस वाय इक्वल टू 0, मग वाय इक्वल टू हा मायनस इकडे गेलं +3, -3 हा +3. आता आपण या इक्वेशनसाठी करून घेऊ. याच्यामध्ये येणार एक्स, याच्यात येणार वाय, याच्यात येणार एक्स आणि वाय. आता याच्यामध्ये आपण टेक पहिल्यासाठी एक्स इज इक्वल टू 1 ठेवूया. मग हा 2x मायनस वाय इक्वल टू 9, हा 2 इंटू हा 1, हा 2 इंटू 2 -y इक्वल टू 9, हा -y इक्वल टू 9, हा +2 इकडे गेले मायनस आला, -y इक्वल टू 7. मग हा इकडे पाठवला आपण -7. मग आपण हा x 1 घेतला, हा आला -7y. मग याला लिहून घेतला आपण 1 -7. आता दुसरा आपण ठेवूया टेक एक्स इज इक्वल टू 0, 2x मायनस वाय इक्वल टू 9, हा 2 इंटू 0 -y, हा 2 इंटू 0 0 झाला, -y इक्वल टू 9, देअरफॉर y इक्वल टू -9, हा 0, हा -9. पुढची व्हॅल्यू ठेवू आपण टेक एक्स इज इक्वल टू 2 घेऊया. 2x मायनस वाय इक्वल टू 9, हा 2 2 चा 4 मायनस वाय इक्वल टू 9, हा -y इक्वल टू 9, हा इकडे गेला मायनस होईल. आता हा -y इक्वल टू आला 5, y इक्वल टू देअरफॉर y इक्वल टू -5. आता हा -5 आला वायचा आणि हा एक्सचा आला 2, हा -5, मग 2, -5. आता आपण बनवूया ग्राफ. आता हा आपला ग्राफ आहे. ह्याच्यावरती हा आला एक्स ॲक्सिस, हा आला वाय ॲक्सिस. आपण सगळं तयार करून घेतलं आहे 9पर्यंत, कारण आपली एक व्हॅल्यू 9पर्यंत आली. ठीक आहे. आता आपण पहिला पॉईंट घेऊया. पहिला पॉईंट काय आपला 1, -1. 1 कशावरती? एक्सवरती, आणि -1 वायवरती. -1 वायची लाईन ही 1, -1 इथं आला. 1, -1. दुसरा पॉईंट आला आपला काय 2, -2. सेम 2 एक्सवरती आणि वायवरती -2. हा पॉईंट आला इथं 2, -2. हा तिसरा पॉईंट काय आपला -3, 3 एक्सवरती -3. एक्स ही आहे -3 आणि हा +3, म्हणजे हा इथं येणार.
-3 3 हे झालं एकाचं. आता दुसऱ्या इक्वेशनचं नाही, आता आपण याला जोडून घेऊया. हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया. हा पॉईंट पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. याला आपण जोडतोय. हे झालं इक्वेशन. x + y = 0. x + y = 0चं झालं आपलं. आता दुसरा पॉईंट आहे आपला 1 - 7. x वरती 1, हा x वरती 1 आणि y वरती -7 म्हणजे हा पॉईंट 1 - 7. दुसरा पॉईंट काय आपला 0, -9. x वरती 0 म्हणजे हा 0 आणि -9 म्हणजे y वरती -9 म्हणजे हा पॉईंट 0, -9. आणि लास्ट पॉईंट आहे आपला 2, -5. 2 कशावरती आहे? x वरती. 2, -5. -5 आपला इथं आला. 2, -5. आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. आता हे इक्वेशन झालं आपलं 2x - y. 2x - y = 9. आणि हा आपला झाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्याला आपण नाव देऊ P. याचा एक्सचा पॉईंट किती आहे? 3 आणि वायचा -3. हे कधी विचारतात कधी नाही विचारतात, आपण करून घेतोय. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम झाला आहे तिसरा.